मागचं वर्ष शेतकऱ्यांसाठी अत्यंत अडचणीचं गेलं. गारपीट, वादळ, भाव नसणं. म्हणजे आता कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, तूरला भाव नाही, कांद्याला भाव नाही. शेतकरी ठार मेला आहे. एका बाजूला महागाई वाढते आणि शेतमालाला भाव नाही, अशी विचित्र स्थिती आता आहे. सरकार मदतीला यायला तयार नाही. एक मोजकं घोषणा करतात आणि त्याची अंमलबजावणी नीटपणे खालपर्यंत होत नाही, असा अनुभव आहे. पुढील वर्षीही यापेक्षा काही वेगळी स्थिती राहील असं नाही आहे. कारण निवडणुकांची आचारसंहिता लागेल आणि आचारसंहितेच्या कालखंडामध्ये मग काही निर्णय शेतकरी हिताचे किंवा हे अन्य घेता येणार नाही. मग शेतकऱ्यांची आत्ताची जशी लूट चालू आहे तशीच पुढच्या कालखंडामध्ये ही लूट चालू राहील. एका प्रकारे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाही, पण सरकार मस्त आहे, स्वस्त आहे. सरकारला काही घेणं देणं नाही आणि त्यामुळे पुढच्याही वर्षी हे सरकार निवडणुकांमध्ये राहील याची शक्यता मला वाटत नाही. पुढच्या वर्षी नवीन वर्षामध्ये आमचं महाविकास आघाडीचं सरकार येईल असा मला विश्वास आहे. नवीन वर्ष येऊ घातलेलं आहे, जुनं वर्ष जातं आहे आणि नवीन वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे. ताबडतोब निवडणुकांना या ठिकाणी पुढच्याच महिन्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्याबरोबरीला लोकसभेच्या निवडणुका आहेत, विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील, नगरपंचायतीच्या होतील आणि यामधून सारं वर्ष हे निवडणुकांचं आणि निवडणुकीच्या आचारसंहितेच्या सावटाखाली जाईल. या निवडणुका जिंकणं हे प्रथम सर्व राजकीय पक्षांचं ध्येय असेल, तसं माझंही आणि आमच्या पक्षाचंही हे ध्येय राहील की NCPला अधिकाधिक जागा त्या ठिकाणी जिंकून येण्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचा आहे. हे जोपर्यंत निवडणुकीच्या जागा वाटपाचा अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत जागांचे अदलाबदल करणं, कोणती जागा कोणाला देणं याबाबतच्या चर्चा होतच राहतात. महाविकास आघाडीच्या जागांच्या संदर्भातला जो आहे तो टप्पा अंतिम टप्प्यात आलेला आहे, चर्चा अंतिम टप्प्यात आलेली आहे. प्रकाश आंबेडकरांनी या ठिकाणी महाविकास आघाडीत यावं असाही काही प्रयत्न त्यामधून होतो आहे आणि मला वाटतं की प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट होतील आणि या जागांचा जो आज तुम्हाला तिढा वाढतो आहे तो त्या माध्यमातून जरी आज तुम्हाला वाटत असलं तरी मला असं वाटतं की चर्चेद्वारे हे सारे प्रश्न सुटतील. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.